आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। हत्येच्या गुन्ह्यातील संशयित तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। जळगाव शहरातील शाहूनगर भागात ही घटना घडली आहे। 3 अज्ञातांकडून या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ज्यात हा तरुण गंभीर जखमी झालाय। प्रतीक निंबाळकर असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। प्रतीक निंबाळकर हा गेल्या 4 वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता। न्यायालयाच्या आदेशाने प्रतीक आजच जामिनावर बाहेर पडला होता। त्यावेळी प्रतीकवर दबा धरून बसलेल्या 3 अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यानंतर प्रतीकला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रतीक निंबाळकर याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। प्रतीकवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर हे 3ही हल्लेखोर फरार झाले असून घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी अधिक तपासाला सुरुवात केली आहे। संध्याकाळच्या सुमारास जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे। 2020 साली झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात प्रतीक निंबाळकर हा कारागृहात होता। न्यायालयाच्या आदेशानंतर तो जामिनावर बाहेर आला, पण जेल बाहेर आल्यानंतर काही तासांमध्येच त्याच्यावर 3घांनी धारदार शस्त्राने वार केले। हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेत। या हल्ल्यामागे 2020च्या हत्या प्रकरणाचा संबंध आहे का याचा तपास पोलीस करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।